बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यात गारपिटीने प्रचंड नुकसान झाले। अवकाळी गारपिटीमुळे फळबागांना फटका बसलाय। खामगाव तालुक्यातील लोखंडा गावासह परिसरात जोरदार गारपीट झाली। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली। बुलढाण्यामध्ये गारपीट झाली आहे। प्रचंड शेतीचं नुकसान झालंय। शेतकरी हतबल झाला। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत। बुलढाण्यात गारपिटीने प्रचंड नुकसान झालंय। बुलढाण्यात गारपीट झालेली आहे। प्रचंड नुकसान झालं शेतीचं। अवकाळीमुळे गारपिटीमुळे फळबागांना मोठा फटका बसलाय। खामगाव तालुक्यातील लोखंडा गावासह परिसरात जोरदार गारपीट झाली आहे। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत। बुलढाण्यामध्ये गारपिटीने नुकसान झालंय। आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रफुल्ल, गारपीट झालेली आहे, प्रचंड नुकसान झालंय, काय अधिकची माहिती? नीलम, काल बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपिटीसह वादळी वाऱ्यानं थैमान घातलेलं। अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं असलेलं पीक जे आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे। ही परिस्थिती जी आहे नीलम आपण पाहू शकतो। हायब्रिडचं हे पीक आहे। मोठ्या मेहनतीनं शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये हे पीक जे आहे ते पिकवलं होतं। मात्र काल आलेल्या या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हे संपूर्ण पीक जे आहे ते आता मातीमोल झालेलं आहे। यासह फळबागा असतील किंवा घरे असतील त्यांचं देखील प्रचंड नुकसान या गारपिटीमुळे बुलढाणा जिल्ह्यात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तातडीने कुठेतरी प्रशासनाकडून या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ज्यांची घरे उडून गेलेली आहेत ते करताना पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जे आहे ते प्रशासकीय अधिकारी जे आहे ते पोहोचलेले आहे, नुकसानीचे पंचनामे देखील करत आहेत। मात्र नीलम, गेल्या काही दिवसापासून आपल्याला माहिती आहे मध्यंतरी देखील अशाच प्रमाणे मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस आला होता आणि त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता। पुन्हा एकदा या गारपिटीने शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मेटाकुटीला आणलं की काय अशी परिस्थिती जी आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। मी ह्या लोखंडा पाळा परिसराच्या या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये काल सायंकाळी प्रचंड प्रमाणामध्ये अशी गारपीट झालेली आहे। त्या गारपिटीचा हा जो परिणाम जो आहे तो आपण या शेतामध्ये पाहतोय। मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना यावेळेस तरी कुठेतरी हाताशी जे पीक येतं त्यातून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र ही अपेक्षा देखील आता या अवकाळी गारपिटीने पूर्णतः नाहीशी झालेली आहे। शेतकरी रडकुंडीला आलेला आहे। कुठेतरी आता प्रशासनाकडून देखील भरीव मदत केली जाईल का यावर देखील शेतकऱ्यांचा विश्वास नाही आहे, कारण की मागील नुकसानीची मदत देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाहीये। त्यामुळे शेतकरी प्रशासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष ठेवून आहे, कशा पद्धतीने प्रशासकीय अधिकारी त्यांच्या बांधावर पोहोचतील आणि त्यांना काही भरीव मदत करतील का। की प्रशासकीय अधिकारी आता यावेळी आपण पाहतोय की त्यांनी पंचनामेसाठी ते त्या ठिकाणी आले होते। संपूर्ण परिस्थितीची पाहणी त्यांनी केलेली आहे। तर आता लवकरात लवकर आता त्यांना पंचनामे झाल्यानंतर लवकरात लवकर त्यांची मागणी पूर्ण होईल का, काय वाटतं? नीलम, ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ते या संपूर्ण अधिकाऱ्यांनी सध्या नुकसानीचे जे आहे ते आकडेवारी गोळा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। त्यानंतर नेमकं कुणाच्या क्षेत्रामध्ये किती नुकसान झालं याचा जो काय तो गोषवारा काढला जाईल आणि त्यानंतर नेमके नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार होईल आणि नुकसानीचे निकष कुठले ठरवले जातात हे देखील त्या ठिकाणी ठरवलं जाईल। त्यामुळे नेमकी शेतकऱ्यांना किती प्रमाणामध्ये मदत केली जाईल यावर सध्या तरी बोलणं उचित होणार नाही। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर का नुकसानाची तंतोतंत जर का या ठिकाणी मोजणी केली तरच शेतकऱ्यांना भरीव अशी मदत जी आहे प्रशासनाकडून केली जाऊ शकते। गेल्या काळामध्ये झालेल्या नुकसानीचा ज्या शेतकऱ्यांच्या वास्तवात नुकसान झालं नव्हतं त्यांना मदत मिळाली होती आणि ज्यांना खरंच नुकसानग्रस्त शेतकरी होते ते मदतीपासून वंचित राहिले होते। त्यामुळे यावेळी देखील तशाच पद्धतीने जर का पंचनामे झाले तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान होऊ शकते। त्यामुळे वास्तविक जे आहे ते पंचनामे केले पाहिजेत आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं ते कुठेतरी भरून निघेल या अनुषंगाने त्यांना जर का मदत दिली तर शेतकऱ्यांना या नुकसानीपासून बाहेर पडण्यासाठी थोडाफार दिलासा नीलम या ठिकाणी मिळू शकतो असं म्हणावं लागेल। त्यात महत्त्वाची भूमिका धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।